काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आरजेपी नेते मनोज परब यांनी काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा तीव्र निषेध केला। चोडणकर म्हणाले की परब यांचे वक्तव्य ठाकरे यांच्या ज्येष्ठतेचा अनादर करणारे आहे। ठाकरे ग्रँड अलायन्ससाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते। परब यांचे विधान अपरिपक्वता दर्शवते, त्यामुळे त्यांनी तातडीने आपले वक्तव्य मागे घेऊन जाहीर माफी मागावी अशी मागणी चोडणकर यांनी केली। काल आरजेपीचे अध्यक्ष मनोज परब आणि आमचे इन्चार्ज श्री माणिकराव ठाकरे हांचेर जो स्टेटमेंट केलो सारको अपमानजनक आशिल्लो। तांची एज आणि त्यांची सिनियरिटी जर पळयली जाल्यार हो स्टेटमेंट सामको फालतू आशिल्लो। बाब माणिकराव ठाकरे एक रिस्पेक्टेड लीडर आणि फक्त महाराष्ट्रांकूच न्ही आख्खे देशांक। पयर तेलंगणाचे इलेक्शन जिखोवपाक तेंची खूब हातभार आशिल्लो आणि जवळ जवळ 6 टर्म ते महाराष्ट्रान आमदाराची भूमिका तेणे निभयल्यात आणि महाराष्ट्राचो एक बरो होम मिनिस्टर म्हणून तेणें काम केल्लें आसा। सो हे सगळे पळोवन मनोज परबाचे हे जो स्टेटमेंट हे तेजी मॅच्युरिटी परस ते फ्रस्ट्रेशन चड दिसता। माणिकराव ठाकरेन झेडपी इलेक्शनाक अलायन्स जावचें म्हणून आउट ऑफ वे वचोन सगळ्यां बरोबर घेवन एक अलायन्स करपाचे प्रयत्न केले। आमचे पार्टीचे सगळे कॅडर ताका विरोध आसतना सुद्दां आणि हे आसूनय मनोजान तेजेर सामके खालती पातळीचेर वचोन तेजेर ताका अपमान केल्लो आसा। आमी स्ट्रॉंगली हे कंडेम करतात आणि मनोज परबा कडेन मागता की ताबडतोब तूं हो स्टेटमेंट विथड्रॉ कर आणि माणिक ठाकरेची माफी माग।